चला आता आपली स्टार मालिका वर्ग समीकरणे पाठातील सराव वर्ग समीकरणे पाठातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला 14 नंबरचं गणित पाहू आपण. काय आहे? तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी. आता तळवेल येथील एक शेतकरी आहेत दिनेश, याच्या शेताची जी शेताचा जो आकार आहे तो आयताच्या आकाराचा आहे, म्हणजे रुंदी लहान लांबी मोठी. ठीक आहे ना. तर काय सांगितलं, आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 जास्त आहे. लांबी जी आहे ही या रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 जास्त आहे, म्हणजे आपल्याला रुंदी काहीतरी चल माना लागते. समजा जर का चल आपण एक्स घेतला रुंदीसाठी, तर लांबी किती होईल? रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 जास्त. कळलं? बर. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. मग याच्यातच कुठंतरी त्यांनी एक चौरसाच्या आकाराचं शेततळाची निर्मिती केली. ठीक आहे ना. तर ज्याची बाजू शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे. ह्याची बाजू चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात, त्याच्यामुळे कोणतीही बाजू घ्या तर ती किती आहे? तर या रुंदीच्या 1/3 पट आहे. बरोबर आहे. म्हणजे ही बाजू 1/3 x आहे, ही पण 1/3 गुणिले x आहे, ही पण 1/3 गुणिले x आहे, ही पण सगळ्या. जेव्हा आता हे तयार केलं तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. म्हणजे आता आपल्याला याचे क्षेत्रफळ पण काढायचे आहेत. तर हे जेव्हा केलं त्यावेळेस त्याने शेताचं क्षेत्रफळ किती सांगितलं? तर याच्या शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होतं पूर्ण शेताचं क्षेत्रफळ. तर मग आपल्याला सगळ्या लांबी रुंदी ह्या काढायच्या. ठीक आहे. चला मग आता आपण काय करू? समजा आयताकृती शेताची, जसं आकृतीवर लिहिलं होतं आपण आता तसं, रुंदी x मीटर मानू. ठीक आहे. मग त्या शेताची लांबी काय होईल? मग रुंदी जर का x आहे तर लांबी काय होईल? लांबी किती आहे म्हणून आपल्याला सांगितलंय की रुंदीच्या दुपटीपेक्षा, x रुंदी होती, दुपटीपेक्षा 10 जास्त एवढी मीटर होईल लांबी. ठीक आहे. मग आपण आयताच्या आकाराचं क्षेत्रफळाचं गरज पडणारच आहे. मग आधी इथं क्षेत्रफळ काढून टाकू. म्हणजे आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे तुम्हाला माहित आहे सूत्र, लांबी आणि रुंदीचा गुणाकार. मग इथं लिहिता येते मला आयताचं क्षेत्रफळासाठी लांबी काय आहे आपली? 2x अधिक 10. बरोबर आहे. आणि रुंदी काय आहे? x. मग याला सोडवलं तर काय होईल? x न 2x ला गुणलं 2x वर्ग अधिक 10x. हे झालं 1 नंबरचं समीकरण, म्हणजे आपल्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. आता आपण जाऊ चौरसाकृती शेततळ्याकडे. जेव्हा शेततळे बनवले तेव्हा शेततळ्याची आता शेततळे कशा आकाराचे? चौरसाकृती. मग मी इथं ते पण लिहून टाकतो. चौरसाकृती शेततळ्याची बाजू. शेततळ्याची बाजू किती सांगितली होती आपल्याला? शेताच्या रुंदीच्या 1/3 पट. म्हणजे शेताची रुंदी काय होती? x, आणि त्याची 1/3 पट एवढी होईल. बरोबर आहे. मग आता चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे ना. चौरसाकृती शेततळ्याचे क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. म्हणजे काय होईल मग? बाजू काय? 1/3 गुणिला x चा वर्ग, म्हणजे x चा वर्ग छेदात 9. हे झालं 2. हे झालं आयताच्या आणि आयताच्या शेतीचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे म्हणजेच शेततळ्याचे क्षेत्रफळ. आता काय सांगितलं की जेव्हा हे बनलं शेततळ तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ दिलेल्या अटीनुसार
दिलेल्या अटीनुसार काय लिहितात ते मूळ शेताचे क्षेत्रफळ बरोबर 20 पट शेततळ्याचे क्षेत्रफळ 20 गुणिला शेततळ्याचे क्षेत्रफळ. मग आता हे दोन्ही पण काढलेल्या किमती गोष्टी आहेत. आपण शेताचे क्षेत्रफळ म्हणजे आयताकृती शेताचे क्षेत्रफळ ते किती होतं 2x वर्ग अधिक 10x बरोबर 20 पट शेततळ्याचे क्षेत्रफळ. शेततळ्याचे क्षेत्रफळ किती आहे x चा वर्ग छेदात 9. हे कशावरून लिहिलं समीकरण नंबर 1 व 2 वरून लिहिलं आपण. इथे लिहिले तर आपण समीकरणाला नंबर 1 2 दिले. मग याच्यातून आता वर्ग समीकरण तयार करायचं आपण. हे झालं. हे 9 इकडं हे 9 गुण छेदात येतं ना यानं इकडे घे किंवा याला इथं तुम्ही आधी भाग दिला समजा तरी जर भाग जात असेल तर द्यायचा नसेल तर राहू द्यायचं. मग आता हे 9 इकडे गुणून टाकू 9 2 18x वर्ग नंतर 90x बरोबर 20x चा वर्ग. कळलं ना हे 9 सगळीकडे गुणलं तर इथं 9 इथं 9 गुणलं इथं 9 गुणलं तर 9 कटले म्हणजे फक्त 20x वर्ग उरले. आता काय करू तर हे 90x तिकडे घेऊ हे 20x वर्ग इकडे आणू म्हणजे 18x वर्ग वजा 20x वर्ग बरोबर वजा 90x है ना आदला बदल केली जागेची त्याच्यामुळे त्याच्या चिन्हाची आदला बदल झाली. ठीक आहे. आता 18x वर्ग मधून 20x वर्ग जात नाहीत 20x वर्ग मधून 18x वर्ग गेले तर 2x वर्ग उरले बरोबर वजा 90x. आता हा x वर्ग दोन्हीकडेही वजाचे चिन्ह आहेत हा. मग हा x वर्गला हा x छेदात आणू आणि हा 90 ला 2 भाग छेदात आणू. मग हे कटले तर 1x उरला याला भाग दिला वजा 45 दोन्हीकडचे वजाचे चिन्ह जर का कॅन्सल केले तर x बरोबर आलं 45 मीटर. म्हणजे आपल्याला आयताकृती शेताची रुंदी मिळाली. ठीक आहे ना म्हणजे आयताकृती शेताची रुंदी किती मिळाली 45 मीटर. कळलं. आता रुंदी माहिती झाली आपल्याला लांबी काढावी लागेल. आता शेताची मग शेताची लांबी किती होती तर ती रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 ने जास्त अशी होती. आपण आधी लिहिलं इथं. मग इथे x च्या जागेवर आता 45 ही किंमत टाका लागेल. मग हे 45 दोन्ही 90 अधिक 10 म्हणजे किती 100 मीटर झालं. तसंच आता आपल्याला आयताची बाजू काढायला लागेल. आयताची नाही आपल्याला चौरसाची बाजू काढायला लागेल. चौरसाकृती शेततळ्याची बाजू ती काय होती 1/3x म्हणजेच 1/3 x च्या जागेवर आता 45 मग 15 त्रिक 45 म्हणजे 15 मीटर असेल. कळलं. एकदा पूर्ण गणित पुन्हा वाचून काढा येणार तुम्हाला. ठीक आहे कारण अवघड काहीही नाही सगळं सोपं आहे आणि सुटसुटीत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे पाहण्या कळलं. ठीक आहे ना. तरी पण जर तुम्हाला काही नाही कळालं किंवा एखादं गणित तुम्हाला कळत नसेल समजत नसेल तर मला कमेंट करा. मी त्या कमेंटला वाचून तुमच्यासाठी त्या गणिताचा वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन. व्हिडिओ तुम्हाला मदत करत असतील अभ्यासात किंवा तुम्हाला समजत असेल कळत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.